मुंबई. पुण्यातून एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. पुण्यात 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रकार पाहायला मिळतोय. प्रकार लक्षात येताच नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे. आरोपीचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती. नसरापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखीन एक अत्याचाराची घटना समोर येते. पुण्यात 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय. प्रकार लक्षात येताच नागरिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जातात. अमोल, नेमका काय प्रकार आहे? ही व्यक्ती आहे आणि 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत असताना स्थानिकांनी त्याला पकडलेला आहे. सध्या या आरोपीला पर्वती पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. मात्र या घटनेमुळे मोठी गर्दी आहे ती सध्या या परिसरामध्ये झालेली आहे. मोठा अनर्थ म्हणजे जी घटना नसरापूरमध्ये घडली ती होण्याच्या आधी स्थानिक नागरिकांनी सतर्क राहून त्याला चोप दिलेला आहे आणि पोलीस सध्या त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ही व्यक्ती नेमकी कोण आहे याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय. मात्र ज्यावेळेस ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी तातडीनं यापासून थांबवलेलं होतं त्या व्यक्तीला. नंतर त्याला मारहाण केली. त्यानंतर पोलीस तिथं आलेले आहेत आणि सध्या त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पण 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत असताना हा सगळा प्रकार उघडकीस आल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडालेली आहे. आधीच पुण्यातल्या नसरापूर भागातलं प्रकरण ताजं आहे. त्याच्यावरून बराच संताप व्यक्त होत असताना पुण्यातल्या पर्वती भागामध्ये अमोल, माफ करा, काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत जोडल्या जातात. रुपाली ताई, नेमकं काय होतंय आपल्या महाराष्ट्रात? हा प्रश्न खरं तर आता उपस्थित होतोय. पुण्यात आणखीन एक 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत असताना नागरिकांना ही बाब लक्षात आली आणि आता एकच गोंधळ त्या परिसरात पाहायला मिळतोय. आपल्या म्हणजे आमच्या पुणे शहरामध्ये मला वाटतं विकृती जास्त फोफावत आहे आणि लहान मुलींना त्याच्यावर टार्गेट केलं जाते. आता गुन्हा म्हणजे गुन्हा घडल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि मग त्याला शिक्षा होईल त्याच्यापेक्षा मला वाटतं आता कुठेतरी जास्त सतर्क पालकांनी, लोकप्रतिनिधींनी, पोलिसांनी राहणं गरजेचं आहे. कारण का त्याशिवाय आपली चिमुरडी ही सेफ राहणार नाहीत. मुळामध्ये 50 वर्षाचा हा जो कोण म्हातारा असेल हे नशा पाणी करून जे विकृती लहान मुलांवर काढतात त्यांना एवढा चोप दिला पाहिजे ना की परत त्यांनी कुठल्या मुलीकडे, लहान मुलीकडे नाही, बाईकडे पण बघता कामा नये. आणि या विकृतीला एक लक्षात घ्या, पोस्को अंतर्गत कायदे खूप कडक आहेत परंतु या लोकांना त्याची दहशत नसल्यामुळे त्यांचं हे प्रमाण वाढते. आणि आता नसरापूरची घटना झाल्यानंतर पालक सतर्क झालेला आहे. त्यामुळे या गोष्टीकडे अजून चांगल्या आपल्याला लक्ष ठेवून आपल्या लेकरा बाळांवर हे घडणार नाही याची दक्षता ही घ्यावीच लागेल. आणि पोलिसांनी त्यांच्या परिसरामध्ये प्रतिबंधक कारवाया करणे, असे जे बिनकामाचे बसलेले नचडी, गंजाडी, गुन्हेगारी ही सगळी पलटण प्रतिबंधक कारवाईच्या आतमध्ये जेलला पाठवणं गरजेचं आहे. रुपालीताई, मात्र वारंवार अशा घटना घडतायत, वारंवार अशा घटना खरं तर या प्रकार होतानाच आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शक्ती कायदा किती महत्वाचा आहे हा सवाल वारंवार उपस्थित होतोय ताई. निश्चितच शक्ती कायदा महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये ती 21 दिवसामध्ये जी काही तरतूद ते म्हणतायत ना तर त्याची इम्प्लिमेंट किंवा त्या कायद्याचा पूर्ण अभ्यास करून, आणि आत्ताचाही कायदा तेवढा स्ट्रॉंग आहे. पोस्को अंतर्गत कोणालाही अटकपूर्व मिळत नाही. मी 12-13 वर्षाच्या आतल्या मुलींवरचा अन्याय सांगते बरं का. आणि आज जो मंत्रिमंडळात जो काही निर्णय झाला तो खास लहान मुलांच्या अन्याय अत्याचारासाठी व्हायला पाहिजे. कारण का इतर जे अत्याचार असतात ना त्याच्यामध्ये ती केस खरी आहे काय तो नंतरचा कोर्टाचा निरीक्षणाचा भाग असतो. परंतु लहान मुलांच्या या केसमध्ये त्यांना पॅरोल मिळू नये, जामीन मिळू नये, ह्या गोष्टी जर कडक पद्धतीने त्याची कायद्याची अंमलबजावणी झाली तर कुठेतरी कंट्रोल करू शकतो आपण. कंट्रोल मी म्हणत नाही पूर्णपणे संपल, बरोबर, पूर्णपणे कधी संपल जेव्हा घरातले सुद्धा, कारण का पोरीवर अन्याय करणारे किंवा त्या लेकरावर अन्याय करणारे नातेवाईक पण असू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागेल की आपल्या सोबत असलेल्याचा माणूस कसा आहे, त्याची नजर कशी आहे, त्याच्यापासून आपल्या लेकराला आपल्याला धोका आहे की नाही हे पाहणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि जसं आत्ता सतर्कतेने केलं तसं प्रत्येक पुणे शहरातल्या गल्ली गल्ली शहरामध्ये लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस यांनी कॉम्बो ऑपरेशन करणं गरजेचं आहे.
पर्वती भागातील ही घटना आहे आणि त्यानंतर हे नागरिक जसं तुम्ही सांगितलं की आक्रमक झालेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित होऊ शकतो असं वातावरण आता त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. लोकशाही मराठीच्या माध्यमातून काय आवाहन आपण या नागरिकांना करू इच्छिता? एक लक्षात घ्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण ऑलरेडी लहान लेकरावर अत्याचार झाला म्हणून झालेला आहे. खरंय. त्याच्यामुळे लोकांनी उलट पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलाय. मी त्याच्या पुढे सांगेल एक आई म्हणून की त्याला एवढा बेदम मारा ना की त्याला दहशत बसली पाहिजे, परत त्यांनी लहान लेकरांकडे बघता कामा नये आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या. त्याला त्या पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर कळलं पाहिजे की इथं यायच्या आधी आपल्याला नागरिकांनी एवढा चोप दिलेला आहे. इथं कुठंतरी ती भीती बसेल आणि सगळ्या नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या लेकीबाळी त्याला बळी पडणारच नाही. असं काही दिसलं तर अन्याय अत्याचार व्हायच्या आधीच जर आपण ऍक्शन घेतली तर आपली ते लेकरू तर त्या त्रासापासून वाचेल ना. हे आपल्यासाठी खूप मोठे आहे. त्याच्यामध्ये ठीक आहे, जर गुन्हा दाखल झाला तर ते गुन्हे आपण घ्यायला तयार आहोत. बरोबर. धन्यवाद ताई आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर पुण्यातील ही घटना आहे. पुण्यात 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. प्रकार लक्षात येताच नागरिक चांगलेच खरं तर या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. अमोल आहेत आपल्यासोबत, आपले प्रतिनिधी अमोल. 50 वर्षीय व्यक्तीनं अत्याचार करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण सांगितलं की आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. मात्र एकच आरोपी होता की एकापेक्षा आणखी अनेक आरोपी होते अशी काही माहिती आहे का त्या संदर्भातली? तर अमोल यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र पुण्यातील हा प्रकार आहे. 50 वर्षीय व्यक्तीने अत्याचारचा प्रयत्न केल्याचा ही घटना आहे आणि आता हा प्रकार उघडकीस आलाय. या बातमीसह लोकशाही राऊंडअप मध्ये आपण इथेच थांबतोय.